अयोध्येनंतर मुंबईतल्या सिद्धिविनायकाच्या दानातूनही पैशांची चोरी झाली। खुद्द ट्रस्टींनी त्याबद्दल पत्र लिहून चौकशीची मागणी केली। राज ठाकरेंनी ते पत्र वाचून दाखवत यावर गंभीर आरोप केले। तर दुसरीकडे हातचलाखीनं जे कर्मचारी चोरी करत होते त्यांच्यावर कारवाई केली असून दानात उलट वाढ झाल्याचा दावा मंदिराचे अध्यक्ष आणि शिंदेंच्या सेनेचे नेते सदा सरवणकर यांनी केलाय। पाहूया। अयोध्येतील राम मंदिरातील दानचोरीनं साऱ्या देशाला धक्का बसलेला असतानाच आता मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातही करोडोंच्या दानचोरीच्या आरोपांनी खळबळ माजली आहे। सिद्धिविनायक मंदिराच्या दानातून दरमहा 1.5 कोटींहून अधिकचं दान चोरी झाल्याच्या दाव्यानं हलकल्लोळ माजलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबद्दल एक पत्र वाचून दाखवलंय। विशेष म्हणजे दानचोरीकडे बोट दाखवणारं हे पत्र खुद्द सिद्धिविनायक मंदिराच्या विश्वस्तांनीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहिलंय। पत्रात काही दिवसांपूर्वीच दानचोरी करणारे कर्मचारी पकडले गेल्याचा दावा पत्र लिहिणाऱ्या विश्वस्तांनी केलाय। सिद्धिविनायक मंदिराचे दानपात्र दर बुधवारी मोजले जातात। पत्रानुसार चोर पकडण्याआधी दर आठवड्याला साधारण 50 लाख इतकं दान येत होतं। मात्र चोर पकडले गेल्याच्या 3 आठवड्यांपासून तेच दान दर आठवड्याला साधारण 1.5 कोटी इतकं भरतंय। त्यामुळेच विश्वस्तांनी सिद्धिविनायक मंदिराच्या दानातून दरमहा 1.5 कोटी आणि वर्षाला 18 कोटींचं दान गहाळ होत होतं का असा सवाल उपस्थित करत चौकशीची मागणी सरकारकडे केली आहे। धक्कादायक म्हणजे कर्मचारी पकडले गेले असले तरी या दानचोरीमागे वरिष्ठ पातळीपर्यंत हात आहे असा दाट संशयही खुद्द मंदिराच्याच काही विश्वस्तांनी वर्तवलाय। आता हे प्रकरण घ्या, पत्र आहे, विषय सिद्धिविनायक मंदिर न्यास मधील दानपेटीची चोरीबाबत वरिष्ठ पातळीवरती चौकशी करण्याबाबत आम्ही स्वाक्षरी करणारे सर्व सिद्धिविनायक न्यास मंदिर प्रभादेवी मुंबई येथील विश्वस्त आहोत। साहेब, आपण विश्वासाने आमची संबंधित ट्रस्टवरती सदस्य म्हणून नियुक्ती केली असून आपल्या विश्वासाला पात्र राहण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत। भाषा पण बघा, मंदिर आहे का कंपनी येतेच कळत नाही मला। त्यामुळे मंदिरात गेल्या 1.5 वर्षाच्या कालावधीत विविध उपाययोजना राबविताना मंदिराची मिळकत 35% जादा वाढविण्यात आम्ही काही प्रमाणात यशस्वी झालो आहोत। मिळकत मंदिरातल्या दानपेटीतून पैसे चोरणारे कर्मचारी पकडले गेलेले आहेत। हे कर्मचारी पकडण्यापूर्वी दर बुधवारी मंदिरातल्या दानपेटीतील रकमेची मोजदाद ही 50 लाख रुपयाच्या आत होती। मात्र हे कर्मचारी पकडल्यानंतर गेले 3 आठवड्याची दानपेटी रक्कम ही 1.5 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे। याचाच अर्थ यापूर्वी दर आठवड्याला दानपेटीतील जमा होणाऱ्या काही रकमेतील काही रक्कम ही लंपास होत होती। त्यामुळे दरवर्षी सुमारे 18 कोटी रुपयांचे मंदिराचे नुकसान होत होते। याचे धागेदोरे वरिष्ठ पातळीवर आहेत असा आमचा ठाम संशय आहे। साहेब, या प्रकरणाची आपण गंभीर दखल घेऊन शासकीय पातळीवरती संबंधित प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी लावावी अशी आमची आपणास विनंती आहे। विश्वस्त मंडळ सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास प्रभादेवी मुंबई राहुल सह्यांनी सह्या केल्या आहेत। राहुल लोंढे, भास्कर शेट्टी, महेश मुदलियार, जितेंद्र राऊत, मीना कांबळी, मनीषा तुपे, गोपाळ दळवी, सुदर्शन सांगळे हे त्यांचं पत्र आहे। हे बीजेपीची माणसं आहेत, बीजेपीचेच आहेत। हे सगळं म्हणजे 18 कोटी रुपये दर वर्षाचे सिद्धिविनायक मंदिरामधून चोरी होतीये। आपण भाबडेपणाने भाविकपणे आपण तिकडे जातोय, दानपेटीमध्ये आपण टाकतोय, हे असल्या चोऱ्या होत आहेत। ही माणसं सगळी मंदिरं लुटतायत। सिद्धिविनायक मंदिराच्या ट्रस्टवर अध्यक्षपदी शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर आहेत। खजिनदारपदी भाजपचे पवनकुमार दयाशंकर त्रिपाठी, तर विश्वस्त म्हणून भास्कर शेट्टी, महेश मुदलियार, जितेंद्र राऊत, मनीषा तुपे, भास्कर विचारे हे आहेत। यापैकी विश्वस्त राहुल लोंढे, मीना कांबळी, गोपाळ दळवी आणि सुदर्शन सांगळे या 4 विश्वस्तांनीच मंदिराच्या दानचोरीबद्दल गंभीर आरोपांचं पत्र लिहिलंय। काही ठिकाणी कर्मचारी हातचलाकी करून पैसे काही काढतात। हे ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला आम्ही पोलीस खात्याला पत्र लिहिलं की अशा प्रकारची आपण चौकशी करावी आणि हे जे कोणी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी। त्यानंतर ते 9 कर्मचारी पकडले गेले, त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली। त्यामुळे सुद्धा जे उत्पन्न कमी होत होतं ते वाढलं। त्यानंतर केलेली उपाययोजना म्हणजे जे भटजी आहेत, या भटजींना सुद्धा आलेला भक्त
हा पेटीत काही दान करतो आणि काही भटजींना पैसे देतो, ही आपली हिंदू परंपरा आहे. पण आपल्या असलेल्या नियमाप्रमाणे किंवा GR प्रमाणे भटजींना जर कोणी भक्तांनी पैसे दिले तर त्यांनी ते दानपेटीत टाकावेत, अशा प्रकारची नियमावली आहे. पण तिकडे दुर्लक्ष केलं जात होतं आणि आम्ही कटाक्षाने भटजी मंडळींची बैठका घेऊन त्यांनाही सांगितलं की आपल्याला जे पैसे दिले जातील तेही दानपेटीत टाका. आणि ते टाकल्यानंतर असं लक्षात आलं प्रचंड मोठ्या प्रमाणात ही निधीची वाढ होते. यापूर्वी जे कमी होत होते 1-2 वर्षापूर्वी, हे का होत होते ह्याची चौकशी झाली पाहिजे. आणि ह्या एका पवित्र उद्देशानेच ह्या ट्रस्टीने ते पत्र लिहिलं होतं. खरं पाहिलं तर साधारणतः 2 वर्षापूर्वीचं हे वार्षिक उत्पन्न हे साधारण 114 कोटी होतं. आत्ता ते 182 कोटी झालं. त्यामुळे राजसाहेबसुद्धा ज्या वेळेला त्यांना ही सद्यस्थिती कळेल त्यावेळेला या ट्रस्टीचं राजसाहेबसुद्धा कौतुक करतील, अशा प्रकारचा माझा एक आम्हाला असं वाटतंय. महाराष्ट्रामध्ये सिद्धिविनायक मंदिर हे शिर्डीतल्या साईबाबांनंतर सर्वात श्रीमंत मंदिर आहे. देशाचा विचार केला तर सर्वाधिक दान येणाऱ्या मंदिरांपैकी सिद्धिविनायक पहिल्या 10 मंदिरांमध्ये येतं. सर्वसाधारण दिवशी 25,000 ते 40,000 भाविक इथं येतात. मंगळवारी किंवा सुट्टीच्या दिवशी भक्तांची संख्या 2 ते 3 लाख आणि अंगारकी गणेश चतुर्थीच्या वेळेस भक्तांचा आकडा दर दिवशी 5 ते 7 लाखांपर्यंत जातो. त्याच मंदिरात दानाच्या चोरीचा आरोप झाल्यानं आणि तो खुद्द विश्वस्थांनीच केल्यामुळे साऱ्या प्रकरणाच्या कठोर चौकशीची मागणी होत आहे. निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.